दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जान्हवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। अज्ञात वाहनाच्या धडकेत एका 7 वर्षाच्या नरजातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ओतूरला सोमवारी रात्री 7:30च्या सुमारास घडली आहे। हा बिबट्या नगर कल्याण महामार्ग ओलांडून जात असताना एका अज्ञात वाहनाची धडक बसून मृत्यू झाला आहे। हा बिबट्या मृत अवस्थेत रस्त्याच्या मधोमध पडला होता। कोळमाथा येथील स्थानिक नागरिकांनी बिबट्याचा मृतदेह रस्त्याकडेला ठेवला याची माहिती वन विभागाला दिली। विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून त्यांनी बिबट्याचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने उदापूर येथील नर्सरीमध्ये नेऊन या ठिकाणी विचारधन करून मृतदेह दहन करण्यात आला। या अपघाताविषयी ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी संध्या लाईव्ह सोबत बोलताना सांगितले। प्रतिनिधी नयन डुंबरे, ओतूर। 1/1/2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजता ओतूर येथील कोळमाथा या ठिकाणी एक नर बिबट वय अंदाजे 7 ते 8 वर्ष याचा वाहनाच्या जोरदार धडकेत मृत्यू झाला। सदर बिबट हा रस्त्यावर पडल्यानंतर कोळमाथा व ओतूर येथील ग्रामस्थांनी आणि वन विभागाच्या सहकार्याने त्या बिबटला एका बाजूला घेण्यात आले। त्यानंतर त्या ठिकाणाहून बिबटला गाडी करून उदापूर रोपवाटिका या ठिकाणी आणण्यात आले। त्यानंतर त्याचे रोपवाटिकेमध्ये शवविच्छेदन करण्यात आलेले आहे। तरी या निमित्ताने मी ओतूरमधील नागरिकांना आणि समस्त कल्याण नगर मार्गाने वाहतूक करणाऱ्या वाहकांना मी विनंती करेल की ओतूर परिक्षेत्र जे आहे, ओतूर क्षेत्र जे आहे ते बिबट प्रवण क्षेत्र आहे आणि या ठिकाणी वन्यप्राणी हे रस्त्याच्या या बाजूवरून त्या बाजूकडे रात्रीच्या वेळेस म्हणजे साधारणतः 6 ते 8 आणि सकाळी पहाटे 6 ते 7 या दरम्यान हे करत असतात, क्रॉसिंग करत असतात। तरी वाहन चालवताना लोकांनी या ठिकाणी आपल्या वाहनाचा जो स्पीड आहे किंवा वेग आहे तो मर्यादित ठेवावा, जेणेकरून असे अपघात या नंतर होणार नाही। धन्यवाद। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।